श्री प्रभाकर केरू पाटील जरे यांचा जन्म 1 जून 1960 रोजी पडेगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे झाला. श्री प्रभाकर जरे यांचे मूळ गाव चंडकापूर राहुरी तालुका जिल्हा अहमदनगर. तसेच वडिलांचे नाव कैलासवासी केरूजी ठकाजी पाटील जरे आणि आई कैलासवासी मंजुळाबाई केरू पाटील जरे. वडिलांचे शिक्षण जुनी 7वी इतके होते व आई निरक्षर होती. 3 भाऊ 2 बहिणी असा हा परिवार. वडील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित टिळकनगर मळा येथे नोकरीस होते. तर प्रभाकर जरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पडेगाव येथे संपूर्ण झाले. तर माध्यमिक शिक्षण संतुकनाथ इंग्लिश विद्यालय जेऊर बायजाबाईचे येथे पूर्ण झाले. 1976 साली इयत्ता 10वी मध्ये 70% मार्क मिळवून उत्तीर्ण होत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान त्यावेळी आपण मिळवला. नंतरचे उच्च माध्यमिक शिक्षण अशोक माध्यमिक विद्यालय अशोकनगर येथून पूर्ण करत पुढे B.Com साठी चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी ऍडमिशन घेतले. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने कमवा व शिका या योजनेतून आपण B.Com ची पदवी संपादित केली. पुढे M.Com पर्यंतचे शिक्षण पुणे विद्यापीठाच्या बहिस्थ विद्यार्थी विभागातून पूर्ण केले. आणि याच शिक्षणाच्या जोरावर आपल्याला 27 ऑगस्ट 1981 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र मंथर शाखेत लिपिक मधून नोकरी मिळाली. सदरची नेमणूक ही बँकिंग मधील रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या मार्फत झालेली होती. 1984 मध्ये बँकेची CIIB परीक्षा उत्तीर्ण होत आपण 90 मध्ये महाराष्ट्र बँक बेलापूर शाखा येथे काम सुरू केले. यासोबतच आपण 1989 मध्ये LLB चे शिक्षण न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथून पूर्ण केले. 10 मे 1985 रोजी सौ वैजंती जयराम तोडमर यांच्याशी आपण विवाहबद्ध झालात आणि मग पुढे एक मुलगा आणि 2 कन्या असा परिवार फुलत गेला. मुलांच्या शिक्षणात आपण कुठलीच कमी ठेवली नाही. म्हणूनच मोठा मुलगा अभिजित हा ENTC इंजिनियर असून त्यासोबतच त्याने MBA फायनान्सचे शिक्षण देखील पूर्ण केलेले आहे आणि तो आता HDFC बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर सुनबाई सुद्धा स्मिता जरे या IT इंजिनियर असून सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सर्व्हिसला आहेत. आणि यासह आपल्या मुली देखील उच्च विद्याविभूषित आहेत. ज्यात पहिली मुलगी अपूर्वा ही BE कॉम्प्युटर असून ती सध्या अमेरिकेमध्ये असते. तर आपले जावई बालचंद्र शिरोळे हे देखील वॉशिंग्टन येथे वास्तव्यास आहे. तर दुसरी मुलगी निकिता ही सुद्धा IT इंजिनियर असून MS करण्यासाठी ती आता न्यूयॉर्कमध्ये गेलेली आहे. आपल्याला 1991 मध्ये महाराष्ट्र बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून प्रमोशन मिळाले व गंगापूर येथे नियुक्ती झाली. 95 ते 99 या काळामध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्र टाकळीभान या शाखेमध्ये नोकरी केली. या दरम्यान बँकेची असलेली उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार हा या शाखेला आपल्याच काळात मिळाला. हा पुरस्कार ठेवी, वसुली, कर्ज वितरण, निरीक्षण आणि हाऊसकीपिंग यामधील सर्व पॅरामीटर्स पूर्ण केल्याबद्दल मिळत असतो. आणि या सर्व बाबी आपण योग्य आपल्या व्यवस्थापन कौशल्यामुळे साध्य करू शकलात. 2000 ते 2003 बँक ऑफ महाराष्ट्र बेलापूर गाव येथे शाखाधिकारी म्हणून आपण कार्यरत होतात. त्याच काळात या शाखेला सुद्धा बँकेची असलेली सर्व मेरिट सर्टिफिकेट आणि बेटर मॅनेजमेंट ट्रॉफी देखील सलग 2 वर्ष मिळवून देण्यात आपल्याला यश आलं. दरम्यानच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्र तुर्काबाद शाखा या ठिकाणी आपण सेवा केली. तर 2008 ते 10 या काळात बँक ऑफ महाराष्ट्र टाकळीभान या शाखेमध्ये पुन्हा रुजू झाले. या शाखेला सुद्धा उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार माननीय चेअरमॅन पिरेरा साहेब यांच्या हस्ते देण्यात आला. 2010 ते 11 श्रीरामपूर शाखा, 2011 ते 14 चितळी शाखा, त्यानंतर 2017 ते 18 गंगापूर आणि पुन्हा 19-20 औरंगाबाद शाखा. तर 31 मे 2020 रोजी पुंतंबा या शाखेतून आपण सेवानिवृत्त झालात. त्या काळात कोविड प्रादुर्भाव असल्याने निरोप समारंभ सामुदायिकरित्या करता आला नाही. परंतु आज आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या जोरावर आज हा निरोप समारंभ पार पडतो आहे. आणि विशेष म्हणजे सेवानिवृत्तीनंतर घरी बसून न राहता आपण 5 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य बार काउन्सिलिंग येथे वकिलाची रजिस्ट्रेशन केले व तेव्हापासून आपण श्रीरामपूर न्यायालयामध्ये प्रॅक्टिस सुरू केली आहे. 2014 मध्ये पतंजली योग हरिद्वार यामध्ये योग शिक्षण 15 दिवसाचं प्रशिक्षण प्राप्त केले. त्यासोबतच सन 1991 सालापासून पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय कार्यात कार्यमग्न आहात.
विशेष म्हणजे 2014 माननीय बाळासाहेब पाटील विखे अर्थ राज्यमंत्री होते. त्यांच्या हस्ते बँकेचे राज्यस्तरीय उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार हा देण्यात आला आणि यासोबतच आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या माध्यमातून आजवर विविध शासकीय पुरस्काराने सन्मानित झालेले आहात. आपणास भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा.